रेकीची प्रार्थना म्हणायची। ग्रेट रेकी मास्टर डॉक्टर मिकाओ सुई, डॉक्टर चिझरो हॅशी, मॅडम हवायो टकाटा, कॅथलीन मिल्नर, गेल ॲक्झिलेरॉड, तारा वासंती, मास्टर चीन लेन यांचे खूप आभार। श्री गणेशा, भगवान शंकर, श्री विष्णू, माँ दुर्गा, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज, दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु, सगळे नवनाथ, श्री हनुमानजी, एंजेलिक लाइटनिंग सकारारेज, या सगळ्यांना मी आवाहन करते, मला रेकी घेण्यासाठी आणि रेकी देण्यासाठी मदत करावी। या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते, माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळवते। पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आहे। पाण्याच्या ग्लासवर रेकीचं चिन्ह काढायला घ्यायचे। आधी सगळ्यांनी ओम काढा, राम नाम काढायचे, रेकीचं चिन्ह काढायला घ्या। चोकुरे चोकुरे चोकुरे, डिस्टन्सचं चिन्ह काढा। हॉन्शा झेशोनेन, हॉन्शा झेशोनेन, हॉन्शा झेशोनेन, हार्मोनीचं चिन्ह काढायचे। सेहेकी सेहेकी सेहेकी, रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी सगळ्यांनी हालू काढा। हालू हालू हालू, आणि मास्टरनी मास्टरचं चिन्ह काढायचं। डायक्योमो डायक्योमो डायक्योमो, उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा आहे। रेकीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची। आत्ता ह्या क्षणाला आपण निर्विचार आहोत, फक्त आपल्या स्वतःचाच विचार आपण करत आहोत। आपला कोणावरही राग नाही आहे, आपण कशाचीही चिंता करत नाही आहे। आपलं प्रत्येक काम आपण लक्ष देऊन करत आहोत। या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत भेटलेली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्टीचे आपण खूप आभारी आहोत। आपल्या स्वतःवर, या मनुष्य योनीवर आपलं खूप प्रेम आहे। या शक्तीच्या आशीर्वादाने आपण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत। आपल्या आयुष्यामधलं प्रत्येक ध्येय आपण साध्य करत आहोत। आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे। खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडायचा आहे। दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे। दोन्ही हात चोळून माकड हाडाच्या खालच्या टोकावर दोन्ही हात ठेवायचे। आजचा गुरुवारचा सुंदर असा दिवस, आज्ञाचक्रामधनं दत्तगुरु माऊलींना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे। डोकं टेकवून त्यांना साष्टांग दंडवत बघा। जनकल्याणासाठी ज्यांनी जन्म घेतला अशी दत्तगुरु माऊली, दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु, सगळे नवनाथ, ज्यांनी फक्त आणि फक्त जनकल्याणच केले, अशा या सगळ्या दैवी शक्तींना डोकं टेकवून मनापासून नमस्कार। मूलाधार चक्र, माकड हाडाच्या एकदम खालच्या टोकावर लक्ष घेऊन यायचंय। गुदद्वारला आत ओढून घ्यायचंय। जिथे आपल्याला ताण जाणवतोय तिथे आहे आपले मूलाधार चक्र। जाणीवपूर्वक आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे। बघा, दत्तगुरु माऊलींच्या भिक्षेची वेळ 12 वाजताची। मूलाधार चक्र, शरीराचा मूळ आधार असलेले चक्र, अधिदेवता श्री गणेशा, श्री गणेशांना आज्ञाचक्रातनं बघा। डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार।
पृथ्वी तत्वाशी संबंधित ही देवता. कल्पना करायची आहे जास्वंदाचे लाल भडक रंगाचे 4 पाकळ्यांचे फूल आपल्या मूलाधार चक्रावर उमललेले आहे. एक असे फूल ज्याचे तोंड खालच्या बाजूने आहे. 4 पाकळ्या म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये उठणारे विविध भाव, जे फक्त भक्तीचेच भाव आहेत. कल्पना करायची आहे लाल रंगाची ऊर्जा मूलाधार चक्रावर चक्राकाररित्या फिरत आहे. त्याद्वारे आपल्या कमरेखालच्या प्रत्येक अवयवांना भरपूर ऊर्जा मिळत आहे. खूप आभार मानायचे मूलाधार चक्राचे बीजाक्षर लम द्वारे. खोल श्वास घ्या आणि 3दा लमचं उच्चारण करा. लम द्वारे जी हातातनं कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. लम 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 बघा, आपल्या स्वतःवर आपला प्रचंड विश्वास. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. परमेश्वराने आपल्याला निर्माण करताना सगळे अवयव अगदी व्यवस्थित दिलेले आहेत. त्या प्रत्येक अवयवाचे खूप आभार. आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये एकदम सुरक्षित आहोत, तृप्त आहोत, सुखी आहोत, समाधानी आहोत. या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध अधिकाधिक दृढ होत आहे. प्रत्येक क्षणाला या धरणी मातेचे खूप आभार. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आता सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवायचे. बघा, आपल्या शरीरामधले सगळ्यात मोठे हाड हे आपल्या मांडीचे हाड. त्याला आपण ऊर्जा देतोय. त्याला जोडून असलेला प्रत्येक स्नायू, नवीन तयार झालेल्या पेशी, यांना सगळ्यांना आपण लम रूपी ऊर्जा देत आहोत. लाल रंगामधली लम रूपी ऊर्जा भरभरून प्रत्येक अवयवामधनं वाहतीये. खूप आभार मानायचे या ऊर्जेचे. लम लम सावकाश आणि प्रेमाने आपल्या गुडघ्यावर हात ठेवा. कल्पनेतनं आपल्या गुडघ्यावर ओम काढा, रामनाम काढा, रेकीची चिन्ह काढा. खूप आभार आपल्या सक्षम गुडघ्यांचे लमद्वारे. लम लम आपल्या इतके सक्षम गुडघे कदाचित कोणाला मिळाले नसतील. म्हणून प्रत्येक क्षणाला आपल्या गुडघ्यांचे आभार मानायचे. सावकाश एक पाय दुमडून घ्यायचा आहे.
गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवायचे. प्रत्येक लिगामेंटला, प्रत्येक हाडांना, नवीन तयार झालेल्या पेशींना आपण ऊर्जा देत आहोत. लम रूपी ऊर्जा. लम. लम. प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत. खूप आभार प्रत्येक अवयवांचे. सावकाश आपल्या घोट्यावर दोन्ही हात ठेवायचे. घोट्याच्या आतमध्ये असलेला प्रत्येक स्नायू, प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देतोय. वैश्विक ऊर्जा. तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. खोल श्वास घ्या आणि लमचं उच्चारण करा. लम. लम. सावकाश आपले दोन्ही हात तळपायांवर ठेवायचे. कल्पनेतनं आपल्या तळपायांवर ओम काढा, राम काढा, रेखीची पारंपरिक चिन्ह काढा. प्रत्येक पारंपरिक चिन्हांचे खूप आभार. बघा, या चिन्हांद्वारे आपल्या अवयवाची कार्यक्षमता वाढत आहे. आपल्या सक्षम तळपायांचे खूप आभार. बघा, आपल्या सक्षम तळपायांमुळे आपण सगळीकडे फिरत आहोत. या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना पाय नाहीये, हात नाहीये. प्रत्येक क्षणाला या परमेश्वराचे खूप आभार. लम द्वारे. लम. लम. सावकाश दुसरा पाय दुमडून घ्या. गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवायचे. बघा, आपल्या दोन्ही हातांमधनं ऊर्जा वाहतीये. त्या ऊर्जेकडे लक्ष द्या. खूप आभार प्रत्येक अवयवांचे. लम द्वारे. लम. लम. सावकाश आणि प्रेमाने आपल्या घोट्यावर हात ठेवायचे. बघा, आपल्या तळपायामधला महत्वाचा अवयव आपली टाच. आपल्या सक्षम टाचेचे खूप आभार मानायचे. प्रत्येक अवयव खूप महत्वाचा. प्रत्येकाचे आभार. लम द्वारे. लम. लम. सावकाश आपले दोन्ही हात तळपायांवर ठेवा. दोन्ही हातांच्या मध्ये आपला तळपाय ठेवायचा आहे. कल्पना करा, आपल्या तळपायांमधल्या ॲक्युप्रेशर पॉइंटच्या आतमधून ही ऊर्जा वाहतीये. बघा, आपले तळपायाचे ॲक्युप्रेशर पॉइंट आपल्या प्रत्येक शरीरातल्या अवयवांशी कनेक्टेड आहेत. आपल्या मेंदूपर्यंत ही ऊर्जा जातीये. लम रूपी ऊर्जा.
लम लम। कल्पनेतनं आपल्या तळपायांवर ओम काढा, राम नाम काढा, रेखीचे चिन्ह काढा. खूप आभार या पारंपरिक रेखी चिन्हांचे, सगळ्या रेखी मास्टर्सचे खूप आभार. या वैश्विक शक्तीचे खूप आभार. लम सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. 6 पाकळ्या असलेले सुंदर केशरी रंगाचे सुंदर असे फूल आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर बघा. एक असे फूल की त्या प्रत्येक फुलाच्या पाकळीमधनं आपल्याला ऊर्जा मिळत आहे. जलतत्वाशी संबंधित स्वाधिष्ठान चक्र बघा. आपल्या शरीर शुद्धीकरणामधले महत्त्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रामध्ये. शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया दोन्ही किडण्यांमार्फत, आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मार्फत, एक्सक्रेटरी सिस्टीम मार्फत, जलतत्वाद्वारे अगदी उत्तमरित्या सुरू आहे. खूप आभार सगळ्या अवयवांचे. बीजाक्षर वम द्वारे जेव्हा आपण वमचं उच्चारण करत आहोत त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. स्वाधिष्ठान चक्राची आदिदेवता ब्रह्मदेवांना आपल्या कल्पनेतनं बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. बघा उत्पत्तीची देवता ब्रह्मदेव यांचे प्रत्येक क्षणाला आभार वम द्वारे. वम वम चैत्र महिन्यामधला निसर्गाचा बहर बघण्याचा प्रयत्न करा. बघा आपले स्वाधिष्ठान चक्र आपल्यामध्ये असणाऱ्या विविध कला गुणांशी संबंधित. आपल्या विविध कला गुणांना चालना मिळत आहे या शक्तीच्या आशीर्वादाने. खूप आभार आपल्या सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे. सावकाश दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवा. आदिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आपल्या कल्पनेतनं बघा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग दंडवत घाला. बघा या आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारे यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य या सगळ्याशी संबंधित या दोन्ही देवता यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. अग्नी तत्वाशी संबंधित मणिपूर चक्र, अग्नी तत्व, सूर्य तत्व, पिंगळा नाडी, उजव्या बाजूची नाडी, सूर्यनारायणांशी संबंधित सूर्यनारायणांचे खूप आभार. बघा आपण आपल्या अग्नी तत्वाची खूप काळजी घेत आहोत. त्याद्वारे आपली बाकीची तत्व पण उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार.
सक्षम मणिपूर चक्राचे बीजाक्षर रम द्वारे रम रम प्रत्येक तत्व खूप महत्त्वाचे अग्नी तत्वाद्वारे आपल्या अन्नमय कोशाचे पोषण होत आहे. बघा, अर्धे अधिक आजार फक्त आपण अग्नी तत्व न सांभाळल्यामुळे होतात. आपण आपल्या अग्नी तत्वाची व्यवस्थित काळजी घेत आहोत. विचारपूर्वक आपल्या रक्तधातूच्या वाढीसाठी जे आवश्यक आहे असेच पदार्थ आपण घेत आहोत. रम बीजाक्षर आणि राम रक्षा याचा जवळचा संबंध. त्याच्यामध्ये जेव्हा राम 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 येतंय त्याद्वारे आपल्या मणिपूर चक्राला कंपन तयार होतात आणि त्याद्वारे आपला अन्नमय कोश व्यवस्थित काम करायला लागतो. खूप आभार या सुंदर स्तोत्राचे, राम रक्षाचे. सावकाश खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना रमचं उच्चारण करा. रम रम सुंदर अशा गर्द पिवळ्या रंगामध्ये सोनचाफ्याचे फूल मणिपूर चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. बघा, ज्याप्रमाणे सोनचाफ्याचे फूल सुगंधित असते त्याप्रमाणे आपले शरीर, आपले मणिपूर चक्र चांगल्या आहाराने आपण सुगंधित करत आहोत. खूप आभार आपल्या सक्षम अन्नमय कोशाचे. सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा. अधिदेवता महादेवांची सुंदर काळ्या पाषाणामधली पिंडी छातीच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा. त्या पिंडीला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला शिवतत्वाचे खूप आभार. बीजाक्षर यम द्वारे यम 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 कल्पना करायची आहे बेलाची पाने, 4 बेलाची पाने, प्रत्येक पानामध्ये 3 पाने, सगळे मिळून 12 असे जणू काही 12 पाकळ्यांचे बेलाचे फूल छातीच्या मध्यस्थानी उमललेले आहे. आणि असे हे बेलाचे फूल आपण शंकर देवांना अर्पण करत आहोत. शिवतत्वाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे या माध्यान्हाच्या वेळेला. सावकाश दोन्ही हात डावीकडे ठेवा. वायू तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार आपल्या सक्षम हृदयाचे. आपल्या अंतरंगामध्ये सगळे चांगलेच भाव उठत आहे. या चांगल्या भावनांचे खूप आभार.
बीजाक्षर यम द्वारे यम यम आपण आपल्या हृदयाची खूप काळजी घेत आहोत. आपण रोज रेखी शक्ती आपल्या हृदयाला देतोय, इतर अवयवांना देतोय आणि आपण रोज प्राणायाम करत आहोत. खूप आभार सक्षम हृदयाचे. सावकाश दोन्ही हात उजवीकडे ठेवा. बघा, भरपूर ऊर्जा असलेला प्राणवायू आपण आपल्या सक्षम फुफ्फुसांना देतोय. सक्षम फुफ्फुसांचे आभार मानायचे. यम द्वारे यम यम सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. कल्पना करा, वाणीची देवता देवी सरस्वती आपल्या कंठस्थानी विराजमान झालेल्या आहेत. त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आकाश तत्वाशी संबंधित ही देवता, त्याचबरोबर आपल्या स्वतःशी संबंध असलेले विशुद्ध चक्र. आकाश तत्व म्हणजे आकाशाप्रमाणे निरभ्र आपले मन, आपले विचार, आपले वागणे, आपले बोलणे, आपल्या वाणीमध्ये शुद्धता, विचारांमध्ये शुद्धता, आपल्या वागण्यात शुद्धता. खूप आभार आकाश तत्वाचे. देवी सरस्वतींचे खूप आभार, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्याच गोष्टी बोलत आहोत. खूप आभार या विद्येच्या देवतेचे, जिने आपल्याला भरभरून फक्त ज्ञान दिले आहे. तिचे प्रत्येक क्षणाला आभार. बीजाक्षर हम द्वारे हम 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 सावकाश आपले दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा. जाणीवपूर्वक पाठीचा कणा ताठ ठेवा. असे मानण्यात येते की आपल्या पाठीच्या कण्यामध्ये आहे सुषुम्ना नाडी. शरीरातल्या 3 महत्त्वाच्या नाड्या, इडा नाडी डाव्या बाजूची नाकपुडी, पिंगळा नाडी उजव्या बाजूची नाकपुडी आणि सुषुम्ना नाडी, जिच्यावर 7ही चक्र विसावलेली आहे. या 7ही चक्रांना आपण ऊर्जा देतोय. या 7ही सक्षम चक्रांचे आभार हम द्वारे हम हम आपल्या कल्पनेमधनं 16 पाकळ्यांचे आकाशी रंगामधले सुंदर असे कमळ कंठस्थानी बघण्याचा प्रयत्न करा. बघा, त्या सुंदर अशा कमळावर देवी सरस्वती विराजमान झालेल्या आहेत. त्यांचे आशीर्वादाचे हात आपल्या मस्तकावर आहेत. खूप आभार प्रत्येक क्षणाला या विद्येच्या देवतेचे.
सावकाश दोन्ही हात आपल्या सक्षम खांद्यांवर ठेवा. शरीरामध्ये जिथे जिथे पोकळी निर्माण झालेली आहे त्या पोकळीमध्ये आहे आकाश तत्व. सुंदर आकाशी रंगामधले आकाश तत्व. त्या आकाश तत्वाचे खूप आभार. हम द्वारे. हम. बघा, आकार तू ब्रह्मा, उकार तू विष्णू, मकार तू महेश्वर. आकार रूपी ब्रह्मदेवांद्वारे ह्या ब्रह्मांडाची निर्मिती आणि ह्या ब्रह्मांडाचे संवर्धन उकार रूपी श्री विष्णूंद्वारे, श्री महालक्ष्मींद्वारे आणि मकार तू महेश्वर म्हणजे सतरजतम गुणांद्वारे ही मनुष्य योनी आणि त्याद्वारे आपल्याला मोक्ष मिळतो तो महादेवांमुळे. म्हणून प्रत्येक क्षणाला महादेवांचे खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही सक्षम दंडांवर ठेवायचे. सक्षम दंडांचे आभार. हम द्वारे. हम. हम. सावकाश दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवा. कल्पनेतनं आपल्या तळहातावर ओम काढा, राम नाम काढा, रेखेचे शुभ चिन्ह काढा. बघा, ही पारंपरिक शुभ चिन्ह वासंतीताईंचे गुरु गेल ॲक्झिलरॉड यांनी त्यांना दिले. वासंतीताईंकडनं आपल्याला मिळाले. खूप आभार या पारंपरिक चिन्हांचे. आपल्या दोन्ही हातांद्वारे सगळी चांगलीच कर्म घडत आहे. आपल्या दोन्ही हातांवर आपला पूर्ण विश्वास. हे जग जिंकण्याची ताकद आपल्या दोन्ही हातांमध्ये आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार. हम द्वारे. हम. हम. या मनुष्य योनीचे प्रत्येक क्षणाला आभार. सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे. बघा, आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आज्ञाचक्र. सुंदर असे दोनच पाकळ्या असलेले गर्द निळ्या रंगाचे फूल आज्ञाचक्रावर उमललेले आहे. बघा, आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे सुंदर दोन पाकळ्यांचे फूल. दुसऱ्यांना उपचार देण्याची भावना ही जास्तीत जास्त जागृत होत आहे. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र. आपल्या सगळ्या गुरूंना बघण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात मोठे गुरु दत्त गुरु माऊली यांना डोकं टेकवून साष्टांग दंडवत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार. बघा, आता भिक्षेची वेळ झालेली आहे. दत्त गुरु माऊलींना त्यांच्या पुढे आपण भिक्षेचे पात्र घेऊन उभे आहोत आणि एक आर्तसाद दत्तगुरु माऊलींना आपल्या द्वारे सगळ्यांचे कल्याण होते.
बघा, दत्तगुरु माऊली इतकी कृपाळू आहे की त्यांनी आपल्याला ती भिक्षा घातलेली आहे. आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे दत्तगुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. खोल श्वास घ्या आणि ओमचं उच्चारण करा. ओम द्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूने ठेवा. बघा, आपला प्रत्येक अवयव प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय. बघा, ज्याप्रमाणे परमेश्वर सगळीकडे त्याचे आपल्याला दर्शन होत आहे. चैत्र महिना सुरू आहे. भरभरून निसर्गाची उधळण आपल्याला दिसत आहे. सुंदर हवा हवासा वाटणारा कोवळ्या पानांचा हिरवा रंग आपल्या अनाहत चक्राला सुखावत आहे. सुंदर निळेशार आकाश आपल्या विशुद्ध चक्राला, अज्ञान चक्राला सुखावत आहे. सुंदर असा पिवळा धमक रंग, जणू सोनचाफ्यांच्या फुलांचा रंग आपल्याला आंतरिक शांतता देत आहे. विविध अन्न पदार्थ, त्यांचे विविध रंग आपल्याला शरीराला थंडावा देत आहेत. सुंदर असा भगवा रंग या निसर्गामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. विविध रंगाची फुले आपल्याला आपल्या दोन्ही डोळ्यांना सुखावत आहेत. गर्द रंगाची, लाल रंगाची फळं आणि फुलं, या सगळ्या रंगांचे खूप आभार. निसर्गाचे खूप आभार. या चैत्र महिन्याचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर घ्या. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्याच गोष्टी आपण आपल्या दोन्ही कानांनी ऐकत आहोत. आपल्या श्रवण शक्तीवर आपला पूर्ण विश्वास. खूप आभार चांगल्या श्रवण शक्तीचे. ओम द्वारे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. बघा, सहस्त्र पाकळ्या असलेले जांभळ्या रंगाचे कमळ आपल्या टाळूच्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा. या सहस्त्र पाकळ्या म्हणजे या ब्रह्मांडामध्ये असलेल्या विविध शक्ती. त्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. या वैश्विक शक्तीद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे आपण परमतत्वाशी, शिवतत्वाशी एकरूप होत आहोत. इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास. सगळ्या चक्रांमधली नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत. आपला अध्यात्माचा प्रवास अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार परमतत्वाचे. ओम द्वारे. ओम.
सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा. बघा सुंदर जांभळ्या रंगामधले कमळ सहस्त्रहार चक्रावर उमललेले आहे. त्याचा गाभा ज्याप्रमाणे पिवळा गर्द पिवळा असतो त्याप्रमाणे लख प्रकाश आपल्या मेंदूमध्ये पडलेला आहे. चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहे. खूप आभार आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे ओम द्वारे. सावकाश दोन्ही हात समोर घ्या. सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या मनुष्य योनीला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या त्रिशक्तीमध्ये आपल्या स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पाण्याच्या ग्लासवर रेकीचं चिन्ह काढायचंय. ओम काढा, राम नाम काढा, रेकीचं चिन्ह काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे दत्तगुरु माऊलींचे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. या क्षणाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. या शक्तीच्या आशीर्वादाने आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.